हॅलो सगळे कसे आहात? तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते आमची मंडळी. ही बघा, सगळे काळे काळे कोड कपडे घालून आलेले आहेत, कारण आज आहे माझ्या बहिणीचा आम्ही ब्राईट टू बी करायला आलेलो आहे आणि इथे खूप मस्ती करणार आहे. हे माझ्या घराकडेच लोकेशन आहे. तुम्हाला नंतर सगळं दाखवून मी कसं आहे काय, आणि आम्ही खूप सारे फोटोशूट्स पण करणार आहेत. तर लवकरच भेटूया आपण. आणि हे आहे आमची मंडळी, पूर्ण गँग आमचीच आहे आणि ही जागा आजसाठी आमचीच आहे. तर ही आहे आमची नवरीबाई आणि ही आहे आमची सगळी गँग. हाय हाय करा नवरीबाई. नवरीबाई कुठे आहे? हाय करा. इकडे या मुलांना ना मोकळं मैदान दिसलं ना की लगेच हे क्रिकेट खेळायला लागले. सो हे लोक क्रिकेट खेळत होते, तोपर्यंत आम्ही बहिणींनी मिळून मस्त फोटोशूट करून घेतला आणि त्याच्यानंतर ना आम्ही या दुसऱ्या लोकेशनला आलो, कारण आम्हाला केक कटिंग करायचं होतं. म्हणून ना सुंदर अशा या मशरूम हाऊस मध्ये आम्ही आलो होतो. इथे खूप शांतता आणि खूप ग्रीनरी होती. इथे फोटोज वगैरे मस्त येणार होते, म्हणून आम्ही इथे आलो. आणि इथे आल्या ना आम्ही यांचे थोडेसे असे व्हिडिओ क्लिप्स वगैरे घेतले आणि आम्हाला केक कटिंग करायचं होतं म्हणून. सो आम्ही केक वगैरे कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर मस्त छोटीशी अशी पार्टी केली केकची. त्यानंतर ना आम्ही ग्राउंडवर आलो फोटोज काढायला. तर तिथे हा सांबार दिसला, खूप मोठा आणि छान होता. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पाठवून मम्मी आणि भाऊ डायरेक्ट सरप्राईज द्यायला आम्हाला आले आणि आम्ही इतके खुश झालो. आणि मम्मी सोबत चायनीज आणि कलिंगड पण घेऊन आली होती, कारण तिला माहिती आम्ही जेवण वगैरे आणलं नव्हतं. सो तिने डायरेक्ट आम्हाला येऊन सरप्राईज दिलं आणि सगळे खूप खुश झाले. सगळे भुकेले पण होते आणि दमलेले पण होते. आणि त्याच्यावर सगळ्यांना चायनीज पेप्सी वगैरे भेटली तर सगळे एकदम खुश झाले आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. डबल पार्टी झाली सगळ्यांची. सो त्याच्यानंतर ना खाऊन पिऊन आम्ही थोडंसं दमलो होतो, म्हणून आम्ही गप्पा मारत बसलो आणि ते लोक परत रील वगैरे काढत होते. सो इथे सगळे खूप दिवसांनी ना असे शांत निवांत असे सगळे भेटले होते, म्हणून सगळ्यांना खूप छान वाटत होतं. सगळे निवांत बसले होते, पण माझं लेकरू माझ्या रुसलं होतं, कारण त्याला ना मी पेप्सी प्यायला दिली नाही म्हणून तो रुसला होता. मग त्याने माझ्यासोबत कट्टी घेतली, म्हणून त्याला म्हटलं चल आता संध्याकाळ झाली तर तुला सनसेट बघायला घेऊन जाते. म्हणून आम्ही मल्हारला घेऊन निघालो. अर्धी जण घरी गेले होते आणि आम्ही निघालो सनसेट बघायला. तो आम्ही या लोकेशनवर आलो आणि हे लोकेशन मला खूप आवडतं, कारण या लोकेशनवर खूप शांतता असते आणि इथला व्ह्यू खूप सुंदर आहे. सो इथे येऊन थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि ना खरंच आजच्या दिवशी इतक्या मेमरी आम्ही क्रिएट केल्या ना, इतक्या मेमरीज जमा केल्या ना, की खूपच मजा आली. तर असाच होता आजचा आमचा दिवस. आजसाठी एवढंच. पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत बाय. आणि हो, जाताना चॅनलला फॉलो करायला विसरू नका.